सर्वांना माझा नमस्कार. मित्रांनो, आज मला आवडलेल्या एका मराठी कथेचं वाचन मी तुम्हा सर्वांपर्यंत या यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचवत आहे. या कथेचं शीर्षक आहे राजमहल. वीणा मावशी गेल्यापासनं दर रविवारचा नाश्ता करायला जोशी काका आमच्याकडे यायला लागले. उमा घरी असेल तर बरेचदा दुपारचं जेवणसुद्धा. मग दुपारची झोप, संध्याकाळचा चहा झाला की आम्ही फिरायला बाहेर पडायचो. जोशी काका रात्रीचे जेवायचे नाहीत. मग त्यांना घरी सोडून येताना कुल्फीचा कार्यक्रम ठरलेला. आधी एक कुल्फी, मग एकाने काय होतं म्हणून दुसरी आणि आग्रहाची तिसरी. सगळं कसं ठरून गेल्यासारखं. त्यात हल्ली सुधारणा म्हणजे पुढच्या रविवारी काय कर हे काका रविवारी घरी निघताना सांगायचे. त्यात बरेचदा तांदळाची उकड नाहीतर अप्पे कर हे टुमणं असायचंच. आणि अप्पे केले की वीणाचे हातचे अप्पे काही औरच हे वाक्य ठरलेलं. पण सध्या ग्रिल्ड सँडविचचा जमाना होता. काय करू विचारलं की ग्रिल्ड सँडविच कर हे ठरलेलं. म्हणून या म्हणजे मागच्या रविवारी उमाने विचारलंच नाही काय करू. न विचारताच डाळ ढोकळीचा बेत आखला. दाल ढोकळीला 2दा उकळी आली, पण आज काही जोशी काकांचा पत्ता नव्हता. तरी आम्ही वाट बघायला सुरुवात केली नाही. होऊ शकतो कधीतरी उशीर. अगदी वक्त के पाबंद असले म्हणून काय झालं. आपली 70 उलटली हे त्यांना मान्य नसलं म्हणून काय झालं. घर तसं जवळ असलं म्हणून काय झालं. तसे वीणामावशी गेल्यापासनं काका जरा जास्तच शिस्तीचे भोगते झाले होते. ती कामाला असलेली बाई मावशीच्या हाताखाली तयार झाली होती म्हणून तिचा निभाव तरी लागला. नाहीतर तिने सुद्धा कोपरापासून हात जोडत निरोप घेतला असता. मग आज काय तिने यायला वेळ लावला की काय. न राहून शेवटी फोन लावला तर फोन उचलेनात. 1दा 2दा झालं. खोटं कशाला बोलू. त्यांची वाट बघत आम्ही नाश्ता करून घेतला. तेवढ्यात भीत उज्ज्वला आली. ती दर रविवारी आमच्याकडे काकांच्या भीतीने दबकतच येते. काकांच्या पाठी काय काय बोलून घेईल. म्हातारा फार खट आहे. अक्षय कुमार म्हातारा झाला की असाच दिसेल. त्यांचं दुसरं लग्न लावून द्या. काय डोकं खायचं ते त्या बाईचं खा. पण काका समोर आले की चिडीचूप. मग इकडे बघ कचरा आहे म्हटलं की निमूट झाडणार. टीपाय परत पुसायला सांगितला तर परत पुसणार. चपलांचा स्टँड नीट बाजूला करून केर काढणार आणि पुन्हा काकांच्या मागे उभं राहून आम्हाला काय काय तोंड करून दाखवणार. मी सुद्धा हेच म्हणतो. काका काही तास येतात म्हणून मी सहन करू शकतो. कायमचा असा माणूस डोक्यावर म्हणजे. पण तरी काका आता यायलाच पाहिजेत असं वाटायला लागलं. उज्ज्वला पण 4 वेळा म्हणाली आतापर्यंत यायला पाहिजे होतं नाही का. आता येऊन मला काय बोलले तर बघा हां. मी फायनल पोतेरं वाळत घालते. शेवटी तिलाच सांगितलं जरा जाताना बघ काय करताय. नाहीतर घरी रद्दी बांधत बसले असायचे आणि आपण इकडे. असं म्हणत आम्ही हसलो, पण त्यात दम नव्हता. मी जाऊन बघून यावं असं उमाला फार वाटत होतं. पण बिचारीची जीभ रेटत नव्हती आणि मीही त्याचाच फायदा घेत होतो. आणि 10 मिनिटात उज्ज्वला धावत आली. काका घरातच आहेत पण दार उघडत नाहीत. बेडरूमचा फॅनही चालू आहे. ग्राउंड फ्लोअरच्या घराचा हा एक फायदा. घरात डोकावता येतं, अंदाज घेता येतो.
आम्ही दोघे तसेच किल्ली घेऊन धावलो. जाऊन धडकन दार उघडायलाही मन धजावेना. आधी शेजारी विचारलं, काकांना सकाळपासून बघितलं का? ते म्हणाले, हो, दूधवाला आला तेव्हा दार उघडलं होतं त्यांनी. पण पेपर घेतला नाही आज. तो तसाच दाराला होता म्हणून मी घेतला काढून. दूध घेतलं मग पेपर का नाही घेतला? मी घाईघाईत दार उघडलं. उज्ज्वला पण होती. बेडरूममध्ये धावलो तर फॅन चालू होता. थोडा नेहमीपेक्षा पसारा जास्त दिसत होता, पण काका घरात नव्हते. उज्ज्वलाला ते घरात आहे असं वाटलं होतं, कारण काकांनी खुर्चीत ठेवलेलं सामान अशा पद्धतीनं ठेवलं होतं की कुणी मान खाली घालून बसलेलं असावं असंच वाटत होतं. काका घरात नाहीत हे बघून हायसं वाटलं, पण मग ते गेले कुठे या प्रश्नानं ग्रासलं. फोन घरी ठेवून का बाहेर पडले असतील? मग वाटलं ते आमच्याकडे गेले असतील. घराला कुलूप बघून गोंधळतील. भूक लागली असेल त्यांना म्हणत आम्ही घरी धावलो. वॉचमनला विचारलं, काका आले होते का? तर तो नाही म्हणाला. या क्राईम पेट्रोलसारख्या शोमुळे ना कोणतीच गोष्ट स्वाभाविक राहिली नाही. जोशी काकांसारखा धट्टाकट्टा समंजस माणूस, त्याची काळजी करायचं तसं काही कारण नव्हतं. पण मन चिंती ते वैरी न चिंती म्हणतात तसं झालं. तेही या क्राईम पेट्रोलमुळे. अख्खा एपिसोड डोळ्यासमोर उभा राहिला. उगीच नातेवाईकांकडे जाणारे ते नव्हतेच. आणि वीणा मावशी गेल्यावर नातेवाईक किती जवळचे आहेत हे त्या प्रत्येकांनी दाखवून दिलं होतंच. व्हॉट्सअपवर उगाच 2-2 फॅमिली ग्रुप बनवून आणि सकाळ संध्याकाळ गुड मॉर्निंग गुड नाईट म्हणजे संवाद नसतो, त्यात काळजीही नसते. त्यातला फोलपणा या वयातच जाणवतो. काका मुळात समजूतदार, त्यामुळे त्यांनी हे सहज स्वीकारलं होतं. तरी पण जोशी काका गेले कुठे? दूध घ्यायला होते आणि पेपर घ्यायला नव्हते, म्हणजे इतक्या लवकर गेले कुठे? दुपारी मात्र आम्ही शोध मोहीम हाती घ्यायची म्हणून बाहेर पडायच्या तयारीत होतो. जर पोलिसांनी विचारलं, तुमचा कुणावर संशय आहे का, तर काय उत्तर देणार? आणि पोलिसांनी आमच्यावरच संशय घेतला तर? या अशा काल्पनिक प्रश्नाने आम्हाला त्रास देत होतो. ते सुद्धा क्राईम पेट्रोल सावधान इंडियामुळेच. तेवढ्यात फोन वाजला. फोन डॉक्टर गरोडियांचा होता. बोला डॉक्टर, मी संयम राखत म्हणालो. गरोडिया म्हणजे जोशी काकांचे डॉक्टर. त्यांचा असा ऑड टाईमला फोन म्हणजे. पण काळजीचं काय पण कारण नाही आहे असं म्हणत डॉक्टरांनी बोलायला सुरुवात केली. जोशी काका तुमच्याकडे आहेत का? मी विचारलं. हां, मी तेच सांगते. आत्ता काय झाला, मी घरला येत होता ने तर राजमहल समोर मी त्यांना पाहिलं. एकदम सास फुलून गेली होती. मी गाडी बाजूला लावत गेला तर त्यांना वेमेट झाली. मी घाबरलो. डॉक्टर, खरं सांगा, घाबरायचं काही कारण नाही ना? हे तर मी आधीच बोलला ना. काळजीचं कारण नाही आहे. त्यानेच मला वार्ता करायला सांगितलं. ते काय झालं, ते एकदम भारीमध्ये जेवले. त्यांना प्रेशर आला. मी त्यांना घेऊन तुमच्याकडे आला, पण घरी कोण दिसला नाही. म्हणून पण हे थोडे अपसेट आहे. तुम्ही येऊन त्यांना नेणार काय? झोपला तर झोपू दे, बाकी काय पण नाही. मी तसाच आणायला गेलो. गुस्सातच होते. घरी यायला तयार नव्हते. जाईन माझा मी, मलाही घर आहे असं गुस्सात बोलत होते. मी सरळ उमाला फोन लावला आणि त्यांच्याकडे दिला. फोन उमाकडे दिल्यावर मात्र उमाशी फोनवर बोलले आणि निमूट घरी येऊन सोफ्यावर बसले. उमानी
पाणी प्यायला दिलं तर नको म्हणाले. पण उमा म्हणाली, काका हे काय मध्येच, एकटं जाऊन राजमहलमध्ये जेवलात का? मी जेवू शकत नाही? हो, जेवू शकता, पण आज रविवार आहे. आपला आजचा प्रोग्राम फिक्स असतो ना. तो नेहमीच्या रविवारी. काका नेहमीच्या या शब्दावर जोर देत म्हणाले. म्हणजे? मी विचारलं. म्हणजे काही नाही, ते गुस्सातच म्हणाले. आम्हाला किती काळजी लागून राहिली माहिती आहे. तुम्ही असे कधी वागत नाही. उमा समजुतीच्या सुरात म्हणाली. असा म्हणजे कसा? वेड्यासारखा? असं कोण म्हणतंय? मी समजूत काढत म्हणालो. असं तोंडाने म्हणत नसलात तरी डोळ्यात दिसतंय. तिरसटलेल्या स्वरात काका पुटपुटले. डोळ्यातनं दिसायला तुम्ही आमच्याकडे बघितलं तरी कुठे? उमा त्यांच्याजवळ बसत म्हणाली. एकदम असं प्रेशर येण्या इतकं काय जेवलात काका? तुला काय करायचंय? ते असं म्हणाले आणि उमा खरंच रागावली. आता मात्र मी खरंच रागवेन हं. हे काय वेड्यासारखं काका? पुढच्या 21 तारखेला तुम्हाला 72 पूर्ण होणार, याचं तरी भान राखा. तसे ते चकित होत म्हणाले, पुढच्या 21 तारखेला? आम्ही दोघं गोंधळलो. हो, 21 जून ना, मग पुढच्या महिन्यातच. मग हा महिना कुठला आहे? मे. आम्ही दोघं म्हणालो. आणि काका खो खो हसायला लागले. सॉरी सॉरी म्हणत माझ्या पाठीत धपाटे सुद्धा घातले. काका काय झालं सांगा, आम्ही बुचकळ्यात पडत म्हणालो. अरे, या 1 तारखेला कॅलेंडरचं पान बदलताना डायरेक्ट 2 पानं उलटली गेली. त्यामुळे साऱ्या जगात जरी मे अवतरला असला तरी माझ्या घरी जून सुरू झाला. तरी मी म्हणालो, पावसाला अजून सुरुवात कशी झाली नाही? पण मग म्हटलं, मागच्या वर्षी पाऊस कधी सुरू झाला कुठे आठवतंय? वीणा गेल्यापासनं पावसाशी आपला काही संबंध राहिला नाही असं म्हणत उगाच हसले आणि म्हणाले, वीणा असती तर हा गोंधळ झाला नसता. पण सध्या माझं काय, दिनांक तारखेशी काही तसं डायरेक्ट संबंध येतच नाही. पण 21 जून म्हटल्यावर माझा वाढदिवस आठवला. कालपासनं तुमचा अंदाज घेतोय. तुम्ही पठ्ठे काही बोलायला तयार नाही. रात्री आदित्य फोन करतो, त्याचाही फोन नाही. कुणाच्याच लक्षात माझा वाढदिवस नाही याचा इतका राग आला की रागाच्या भरात राजमहाल हॉटेल गाठलं आणि डिलक्स थाळी मागवून बक्का जेवलो. इतका जेवलो की विचारू नकोस. चांगली 50 रुपये टीप ठेवून बाहेर आलो आणि मग त्रास व्हायला लागला. पण नशिबाने डॉक्टरने मला बघितलं. मला गाडीत घालून ते इथे घेऊन आले. तर इथे कोणी घरात दिसेना. कसे दिसणार? आम्ही तुमच्याकडे गेलो होतो. हो ना. मग डॉक्टर म्हणाला, माझ्याकडे चला, त्यांची डिस्पेन्सरी आज बंद आहे. मग गेलो त्यांच्या घरी. काका थोडे खजील झाले. समजूत काढायला तसा वेळ लागला नाही, कारण आपला वाढदिवस उमाच्या तोंडावर होता याचा त्यांना कोण आनंद झाला. शिवाय उमा हक्काने रागावल्याने म्हणे त्यांना आंतरिक समाधानही मिळालं होतं. या वयात असं राग भरणारं कोणी लागतंच. असं वातावरण हळवं करत ते म्हणाले आणि उमाच्या पाठीवर थोपटलं. आता पुढच्या 20 तारखेला आमचं राजमहाल नक्की झालंय आणि पेनाल्टीसुद्धा, नाटकसुद्धा. धन्यवाद. मित्रांनो, माझं हे कथावाचन तुम्हाला आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना जरूर शेअर करा. आणि हे यूट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर आता जरूर सबस्क्राईब करा ही विनंती. कथा वाचनाबाबत तुम्हाला काही सांगायचे असेल तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये जरूर लिहा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स वाचायला मला नक्की आवडेल.
तुमच्या कमेंट्स वाचून कदाचित मला माझ्या कथा वाचनामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रेरणा मिळेल. धन्यवाद. नमस्कार.